ज्यांनी दिले जगात्री शरंजे, जिंकिले जाती जरा मरंजे, भीमही गेले ज्याला शरंजे, पाऊले अशी त्या गौतमाची, वंदना द्यावी साऱ्या जगाने. पृथ्वीच्या पाठीवरचे पहिले समाज क्रांतिकारक तथागत भगवान गौतम बुद्ध आमच्या मन, मनगट, मेंदू, मस्तक आणि मनक्यात स्वाभिमानाचं रसायन भरणारे, तुमचे आमचे सर्वांचे उद्धार करते, भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे प्रतीक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या जीवनात दान पारमितीची पातळी अतिउच्च लेवलवर गाठली आणि या तथागताचा मानवतावादी विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा, यासाठी स्वतःचा मुलगा आणि मुलगी दान केली. ते धम्मनायक सम्राट अशोक, जिच्या त्यागाने आम्ही वाघासारखं जीवन जगतो आणि गुरगुरतो, की आपली सर्वांची आई त्यागमूर्ती रमाई या ऐतिहासिक विदर्भस्तरीय धम्म परिषदेच्या अनुषंगाने आयोजित परिसंवादाचे अध्यक्ष, आपले सर्वांचे मार्गदर्शक व माझे या क्षेत्रातले गुरु आयुष्यमान अशोक गुरगुरे, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे दुसरे गुरु माजी प्राचार्य आयुष्यमान गोरखजी भगत, या धम्म परिषदेचे आयोजक भारतीय बौद्ध महासभा तालुका, शहर व ग्रामीण शाखा हिंगणघाट, ऐतिहासिक असं हे आयोजन आणि नियोजन साधं काम नाही. आपल्या घरी मुलाचं किंवा मुलीचं लग्न जरी असलं तरी 4 महिन्यापासून परिश्रम घ्यावे लागतात. हे 11 दिवसाचं आयोजन आणि या आयोजनाच्या पाठीमागे असणारे मागील आषाढी पौर्णिमेपासूनचे प्रयत्न, तब्बल 6 महिने यांनी मोजलेल्या किमतीला आणि या आयोजनासाठी दाखवलेल्या हिमतीला मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आजच्या परिसंवादाकडे वळतो. मित्रहो, आजच्या परिसंवादाचा विषय आहे धम्मक्रांती, पुढील आव्हाने व उपाय. यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अनमोल शेंडे यांची सर्जरी झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. बरं झालं अशोक भाऊ आलेत. आणि म्हणून नियोजित वक्ते आले नाहीत. मी या परिसंवादाचा अध्यक्ष होतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं एका ठिकाणी म्हटलं की और बॅटल नॉट फॉर ए वेल्थ और पॉवर, इट्स बॅटल फॉर फ्रीडम, इट्स बॅटल फॉर रिक्लेमिनेशन ऑफ ह्युमन पर्सनॅलिटी.
माझी लढाई माझा संघर्ष हा सत्ता किंवा संपत्तीसाठी नसून माझी लढाई आणि माझा संघर्ष हा लोकांना मानसिक स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी आहे, त्यांना मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी आहे आणि मनुष्याला त्याच्या मनुष्यत्वाची प्राप्ती करून देण्यासाठी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तर हयात मनुष्याला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी, मनुष्याला मनुष्यत्व प्राप्त करून देण्यासाठी आपले जीवनभर संघर्ष केला आणि लढे उभे केले. त्याच्यात आरक्षणाचा संघर्ष असेल, गोलमेज परिषदांमधील, किंवा माडचा सत्याग्रह असेल समानतेचा हक्क बजावण्यासाठी, माहित नाही, किंवा मंदिर प्रवेश असेल, बाबासाहेबांनी हा लढा न्याय, समता, बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी लढला. आणि जेव्हा त्यांना या देशाचं संविधान लिहिण्याची संधी प्राप्त झाली तेव्हा त्यांनी आपल्या जीवनभर जो संघर्ष केला, त्यांना या देशाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्थेकडून जी अपेक्षा होती तो बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनाचा निचोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात या देशाच्या कलम नंबर 13 पासून तर कलम नंबर 36 मध्ये आणि कलम नंबर 36 पासून तर कलम नंबर 51 मध्ये आपल्या संघर्षाचा निचोड संविधानात ओतला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय खुश आणि आनंदी होते की 2500 वर्षानंतर या देशात अधिकार वंचित लोकांना मी मनुष्यत्व बहाल करण्यासाठी सर्व अधिकार या संविधानामध्ये समाविष्ट केले. मी या देशातल्या लोकांना अशी व्यवस्था बहाल केली की रक्ताचा एकही थेंब न सांडवता यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी व्यवस्था मी यांना बहाल केली. आणि म्हणून बाबासाहेब आनंदात होते, खुशीत होते, परंतु 100% समाधानी नव्हते. कारण की या देशातली मानसिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होती. जेव्हा या देशाचं संविधान लिहिणं सुरू होतं तेव्हा या देशातलेच लोक संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन कुरघोड्या करत होते. या देशानं मान्य केलेला तिरंग्याला विरोध करत होते. आणि म्हणून बाबासाहेब संविधानिक क्रांतीने समाधानी नव्हते. त्यांना वाटत होतं की मी मोठ्या कष्टानं आणि परिश्रमानं या देशाला संविधानिक व्यवस्था बहाल केली, परंतु संविधानिक व्यवस्था आणि इथल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये संघर्ष उभा राहील आणि या देशाने स्वीकारलेली संविधानिक व्यवस्थेला एक दिवस इथं धोका निर्माण होईल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 ला पुण्याला वकील लोकांच्या कार्यक्रमात लोकशाही बळकट होण्यासाठी 7 मुद्दे सांगितले आणि सांगितलं की या देशात नीतिमान समाज व्यवस्था आणि संविधानिक नीतिमत्ता मानणारे लोक निर्माण झाले नाही, तर मी बहाल केलेलं संविधान, लोकशाही हे या देशातले लोक गुंडाळून ठेवतील, उद्ध्वस्त करतील. म्हणजे डॉक्टर
प्रस्तावित होण्यासाठी नीतिमान समाज व्यवस्थेची गरज वाटत होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला, सर्व धर्माचा अभ्यास केला. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सोपवताना इशारे दिले होते की या देशातले लोक संविधानाच्या वर आपली पक्षाची विचारधारा मानतात, की आपल्या पक्षाच्या विचारधारेच्या वर संविधानाला मानतात, त्याच्यावर या देशाचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, तथागताच्या तत्वज्ञानातून मूल्य रुजवली, रोवली, पेरली, ती मूल्यावर आधारित समाज व्यवस्था या देशात जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत संविधानिक क्रांती यशस्वी होणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात संविधानिक क्रांतीला मजबूत करण्यासाठी, संविधानिक क्रांतीला यशस्वी करण्यासाठी 14 ऑक्टोबर 1956 ला या देशात धम्मक्रांती घडवली. आणि ही धम्मक्रांती घडवल्यानंतर या देशामध्ये संविधानाला अभिप्रेत असलेली समाज व्यवस्था निर्माण होईल अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑक्टोबर 1956 भाषणात म्हणतात की आपली जबाबदारी मोठी आहे. हा बुद्धाचा धम्म गळ्यात मडके अडकवल्यासारखे तुम्ही वर्तन करू नका. इतरांना मान सन्मान वाटेल असे आपले वर्तन असले पाहिजे. कारण की बुद्धाच्या विचाराने भारतभूमी अजूनही शून्य आहे. जर आपण धम्माप्रमाणे आचरण केलं तर आपलाही उद्धार करू, देशही बौद्धमय करू आणि साऱ्या जगाचा उद्धार करू असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. मित्रहो, संविधानिक क्रांती झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली. त्या धम्मक्रांतीचे फळे आम्ही 70 वर्ष झाले चाखत आहोत. आम्हाला संविधानिक क्रांतीने जसे हक्क आणि अधिकार दिलेत, आरक्षण दिलं, नोकरीची हमी दिली, जाती प्रथेवरून आम्हाला कोणी हू म्हणू शकत नाही, आमची जगण्याची हमी संविधानिक क्रांतीने घेतली. एका रिक्षेवाल्याला राष्ट्रपती बनण्याची हमी संविधानिक क्रांतीने घेतली. तसंच धम्मक्रांतीने सुद्धा आम्हाला खूप काही दिलं. धम्मक्रांतीने आम्हाला स्वाभिमान दिला. धम्मक्रांतीनं आम्हाला मानसिक गुलामीतून मुक्त केलं, मानसिक स्वातंत्र्य बहाल केलं. धम्मक्रांतीनं आमच्या डोळ्यात स्वप्न दिलीत. कालपर्यंत जो 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत जो जोहार करत होता तो 15 ऑक्टोबरला गावात आल्यावर छाती ठोकपणे जयभीम करू लागला आणि पाटलाच्या समोर झुकून नमस्कार करायला नकार देऊ लागला. हा स्वाभिमान त्याच्यामध्ये धम्मक्रांतीने जागृत केला. तो घरी आला आणि त्याने आपले घरातले देव टोपल्यात घेतले आणि नदीत टाकले. त्याच्या मनातून देवाची भीती निघाली. धम्मक्रांतीने त्याच्यामध्ये मानसिक स्वातंत्र्याचे बहाल केलं. तिसरं, धम्मक्रांतीने आमच्या डोळ्यात स्वप्न दिलीत. 14 ऑक्टोबर 1956 अगोदर आमचे लोक स्वप्नच पाहत नव्हते. त्यांच्या स्वप्नात त्यांचा मुलगा डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, व्यावसायिक व्हावं, पायलट व्हावं, हे तो कधी स्वप्न बघत नव्हता. परंतु धम्मक्रांतीने त्याच्यात तो बदल झाला आणि आपल्या पुढच्या पिढीला डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनवण्याचे स्वप्न बघू लागले. आणि या धम्मक्रांतीच्या स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि स्वप्नांमुळे हा समाज
एका विशिष्ट उंचीवर पोहोचला, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, हे सगळं जर या गोष्टीला काही कारण असेल तर 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या पदरात टाकलेला बुद्धाचा धम्म आहे. अशोक भाऊ म्हणतात, त्रिरत्न दुनिया के सबसे अनूठे, कोहिनूर भी इनसे बढ़कर नहीं है, गौतम ने खोजे है जीवन के जेवर, अंगूठी में जड़ने के पत्थर नहीं है. म्हणजे तथागतांनी जे त्रिरत्न शोधले होते, संशोधन करून, अभ्यास करून, ते बाबासाहेबांनी आमच्या पदरात टाकले 14 ऑक्टोबरला. आणि त्या त्रिरत्नामुळे आम्ही नाहून निघालो, उजळून निघालो. 2006 ला जगातले लोक आमचा अभ्यास करण्यासाठी आले आणि आमच्यावर मोठे मोठे ग्रंथ लिहिलेत की कालपर्यंत उपाशी असलेला समाज, कालपर्यंत पूर्ण कपडे घालत नसलेला समाज, कालपर्यंत याच्यापाशी जगण्याचं कुठलंही साधन नसलेलं समाज, आज या समाजाची प्रगती, याच्यासाठी समाजशास्त्रज्ञ आले. 2006 ला महाराष्ट्रामध्ये पुस्तकं लिहिले आणि त्यांनी नोंदी केल्या की जगात असा एकही समूह नाही ज्याची 50 वर्षात एवढी सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगती झाली. याला कारण जर काय असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली 14 ऑक्टोबर 19 धम्मक्रांती आहे. पण मित्र, या धम्मक्रांतीने जे आपल्याला दिलं, त्या धम्मक्रांतीच्या भरोशावर आणि संविधानिक क्रांतीच्या भरोशावर आपण जी एक प्रगतीचा पल्ला गाठला, 11 दिवसाचे कार्यक्रम घेण्यास पर्यंत आपण सक्षम झालो, त्या धम्मक्रांतीची अवस्था, त्या संविधानिक क्रांतीची अवस्था आज काय आहे? जिच्यामुळे आम्ही श्वास घेतो, जिच्यामुळे आम्ही घास खातो. संविधान जर आम्हाला घास देत असेल तर धम्म आमचा श्वास आहे आणि या दोघांची प्रगती म्हणजे आमच्या शरीरावरचं मांस आहे. या तीनही गोष्टी ज्यांच्यामुळे मिळाल्या, त्या संविधानिक क्रांती आणि धम्मक्रांती आज धोक्यात आलेल्या अशा चर्चा कानावर ऐकू पडतात. आणि चर्चाच नाही तर त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. संविधानिक क्रांती तर धोक्यात आलेलीच आहे, परंतु धम्मक्रांती सुद्धा धोक्यात आलेली आहे. प्रतिक्रांतीवाले लोक तुमचे जे प्रतीक आहेत, तुमचे जे ऊर्जा स्थान आहेत, तुमचे जे प्रेरणास्थान आहेत, ते नुसतं नाबूद करण्याचे षडयंत्र रचले गेलेले आहेत. ज्याच्या भरोशावर धम्मक्रांती झाली ते स्थळ दीक्षाभूमी, ते बौद्धांच्या ताब्यात राहिलं नाही अशी चर्चा आहे. तथागताचं जिथं ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगयाचं महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात नाही. एखाद्याची संस्कृती जर मिटवायची असेल तर त्यांचे प्रतीक मिटवा, आणि त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे. हे षडयंत्र चालू आहेत. दुसरीकडे तुम्हाला व्यवस्थेच्या विरोधात बोलता येणार नाही याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आपल्याला बाबासाहेबांनी जो आदेश दिला होता की सारा भारत बौद्धमय करा आणि बौद्ध संस्कृतीची पुनर्स्थापना करा, पण बऱ्याचशा राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदे पास झालेले आहेत ना. महाराष्ट्र ड्राफ्ट बनलेला आहे. हा धम्मक्रांती पुढील धोका आहे. जर आपण आपल्या धम्माचा किंवा विचाराचा प्रचार प्रसारच करू शकत नाही तर आपल्या विचाराचे लोक कसे निर्माण होतील? आणि आपल्या विचाराचे लोक निर्माण झाले नाही तर इथं धम्मक्रांती पुढे कशी जाईल?
त्यांनी एक कायद्याने सगळं रोखून ठेवलेलं आहे आणि अंतर्गत आपल्यामध्ये कुठल्याही गोष्टीवर एकमत नसलेला समाज जर कोणता असेल तर तो वर्तमानातला बौद्ध समाज आहे. सांस्कृतिक बाबतीत एकरूपता राहिलेली नाही, राजकीय बाबतीत बोलायचंच काम नाही आणि सामाजिक बाबतीतही चर्चा करण्याचा विषय नाही. मित्र हो, तथागतांनी आपला जो विचार आहे हा जगात पोहोचवण्यासाठी जो संघ निर्माण केला होता त्याला भिक्खू संघ म्हणतात आणि या भिक्खू संघाच्या भरोशावर तथागतांनी आपला धम्माचा विचार कानाकोपऱ्यात जगाच्या पोहोचवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्यासाठी एक आधुनिक संघ या देशाला दिला आणि त्या आधुनिक संघाचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा. भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांना निर्माण केलेला भारत बौद्धमय करण्यासाठी भिक्खू संघ आहे. भारतीय बौद्ध महासभा हा बाबासाहेबाला अपेक्षित असलेला प्रबुद्ध राष्ट्र निर्माण करण्याचा महाप्रकल्प आहे. भारतीय बौद्ध महासभेकडून बाबासाहेबांची अपेक्षा होती की 10 उद्देश दिले होते बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेला, ते 10 उद्देश अंमलात आणतील आणि भारत बौद्धमय होण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु मित्र हो, वर्तमान परिस्थितीत आपल्याला तसं झालेलं आढळत नाही आणि म्हणून जसे आपण यशाचे पायी आहोत, मानकरी आहोत, तसंच अपयशाचे सुद्धा आपण मानकरी आणि पायी असलं पाहिजे. आम्ही आपले दोष समजून घेतले पाहिजेत. बदल तेव्हाच होतो जेव्हा मी माझ्यातल्या त्रुट्या पाहिल्या आणि माझी स्वतःची समीक्षा करेल. मी इतरांना दोष देत राहील तर माझ्यात बदल होणार नाही. एक हिंदी मध्ये शेर आहे, कमाई जिंदगी भर एक ही गलती करता रहा. रसपाल सर, मैं जिंदगी में एक ही गलती करता रहा, कालिक थी मेरे चेहरे पर, मैं जिंदगी भर आईने को पोसता रहा, आईने को पोसता रहा. मित्र, माझ्या तोंडावर डाग होता परंतु मी रोज आरसाच पुसत बसलो. आयुष्यभर माझ्या चेहऱ्यावरचा डाग तसाच राहिला आणि आरशाला दोष देत राहिलो. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज किंवा धम्मक्रांती जर यशस्वी झाली नसेल तर आपल्याला आपलं मूल्यांकन करावं लागेल. ते मूल्यांकन केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलं की काल परत्वे संघटनेच्या ध्येय धोरणामध्ये जर बदल केले नाहीत तर ती संघटना कालबाह्य होते. बाबासाहेबांनी इशारे देऊन ठेवले की आपल्याला काळानुसार आपल्या संघटनेच्या ध्येय धोरणामध्ये बदल करावे लागतील, नाहीतर हे न केल्यामुळे येणारी पिढी आपल्या संघटनेच्या दूर जाईल. हे संघटना चालवणाऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या अनुयायाची काय चूक झाली? दादा, मी 5 मिनिट घेतो. की साध्य आणि साधनातला आम्हाला फरकच नाही समजला. आम्ही साधनाला साध्य समजलो. आमचं साध्य कोसो दूर आहे. अजूनही साध्याची आम्हाला कल्पना सुद्धा नाही. जयंतीला 3 दिवस कार्यक्रम घेणे म्हणजे आम्ही साध्य समजलो. भारतीय बौद्ध महासभेतर्फे 11 दिवस कार्यक्रम घेणे म्हणजे आम्ही साध्य समजलो. महापरिनिर्वाण दिनाला
अहवाली घेणे म्हणजे आम्ही साध्य समजलो, संघटना चालवणे म्हणजे आम्ही साध्य समजलो, एखादी मोठी मिरवणूक काढणे म्हणजे आम्ही साध्य समजलो. अरे मित्र हो, आपलं साध्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगून ठेवलं होतं ना, की भारत बौद्धमय करणे आणि बौद्ध धर्माची पुनर्स्थापना करणे हे आमचं साध्य होतं. हे डॉक्टर बाबासाहेबांच्या दृष्टीतलं स्वप्न 42 दिवस ते घेऊन जगले आणि 42 दिवसानंतर ते गेले. ते स्वप्न आपलं स्वप्न व्हायला पाहिजे होतं ना. आमच्या जगण्याचं ध्येय काय आहे? आमच्या जगण्याचं ध्येय बाबासाहेबांनी जे ध्येय आमच्या समोर ठेवलं ते आमचं जगण्याचं ध्येय व्हायला पाहिजे होतं. पण बाबासाहेबांना साध्य आमच्या समोर वेगळं ठेवलं आणि आम्ही साधनामध्ये एवढे गुंग झालो की एक कार्यक्रम करणे म्हणजे आम्ही स्वतःला बाबासाहेबाच्या अनुयायीने बाबासाहेबाचे वारसदार समजायला लागलो. हालाकी बाबासाहेबाचं साध्य ते होतं, संसदेमध्ये तुम्ही गेले पाहिजे, भारत बौद्धमय झाला पाहिजे, बौद्ध संस्कृतीची पुनर्स्थापना झाली पाहिजे. 70 वर्षानंतरही आम्ही कार्यक्रम घेणे म्हणजे साध्य समजून राहिलो. हे साधनं आहेत, हे साध्यापर्यंत पोहोचवायचे साधनं आहेत. आणि म्हणून आपल्याला यश का मिळत नाही? मेहनत, बैलासारखी मेहनत करतो आम्ही, राबतो, पण शेवटी दादा रिझल्ट आमचा फेलच येतो. आम्हाला दायित्व आणि जबाबदारीतला फरक समजला नाही. काम करतो म्हणजे जबाबदारी दिली म्हणून काम करतो, दायित्व म्हणून आंबेडकरी चळवळीत काम करायला दादा कोणी तयार नाही. या बंद्या समूहामध्ये मुनिमकार साहेब सोडले तर दुसरा कोणी दायित्व म्हणून काम करायला तयार नाही. जबाबदारी दिल्यावर तो कोणीही काम करते, पण माझं दायित्व आहे, मी बाबासाहेबाचा अनुयायी आहे, बाबासाहेबांमुळे मी जगतो, बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी मी काय करू शकतो याचं चिंता आणि चिंतन जो करतो तो दायित्व पार पाडतो. परंतु दायित्व निभावणारे लोक समाप्त झाले आहेत, जबाबदारी दिली म्हणून काम करणारे लोक या चळवळीत आहेत. हे धम्मक्रांती पुढील आव्हान आहे. आणि म्हणून मित्र, आपल्या आदर्शाचं तत्वज्ञान कमी अधिक प्रमाणात आपल्याला समजलं तर चालते, माहित असलं तर चालते, परंतु आपल्या आदर्शांचे विचार जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे आयुध निर्माण करण्याचं कौशल्य आणि ते त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची बुद्धिमत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायामध्ये आली पाहिजे, अजून आली नाही. आणि म्हणून आमचा प्रभाव पडत नाही. आणि म्हणून मित्र, आपल्या समोर आव्हानांची काय म्हणतो एक अंबार उभा आहे, परंतु या आव्हानांना पेलण्याची आणि परतवून लावण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्धाच्या तत्वज्ञानात आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धर्मात म्हणतात की या जगाच्या नैतिक व्यवस्थेचा आधार बुद्धाचा धम्म आहे. या जगामध्ये नैतिक व्यवस्था टिकवायची असेल तर धम्मच टिकू शकतो. आणि म्हणून जगात जेव्हा जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे तेव्हा 19 भिक्खू आणि अलोक नावाचा कुत्रा भारतीय जगात शांतता निर्माण करण्यासाठी 2500 ते 3000 किलोमीटर पायदळ फिरत आहे मित्र. मग जगाला कळलं की बुद्धाचा धम्मच इथं नैतिक व्यवस्था प्रस्थापित करू शकते. आणि म्हणून ही जर धम्मक्रांती टिकवायची असेल तर विचाराची सुरक्षितता टिकवणे आवश्यक आहे.
विचाराची सुरक्षितता टिकवणे म्हणजे काय करणे? तर आपल्या समाजात येऊन बाबासाहेब बुद्धावर भाषण देणारे, तत्वज्ञान सांगणारे, इलेक्शन मध्ये निळा दुपट्टा घालून येणारे, इलेक्शन मध्ये निळा टिपका लावून येणारे, निळी शाल पांघरून येणारे, जय भीम घेणारे, याचा बाप कोण आहे? याची ओळख आंबेडकर येऊन यांना पाहिजे. हा जो निळा दुपट्टा घालून आला, निळा टिळा लावून आला, हा जय भीम घेतो, याचा बाप जर दुसरा असेल तर हा आमच्या धम्मक्रांतीला धोका निर्माण करू शकतो, आमच्यामध्ये फूट पाडू शकतो. याला ओळखण्याची ताकद आंबेडकर अनुयायामध्ये असली पाहिजे. मित्र, आता 21 डिसेंबरला इलेक्शन झालं, रिझल्ट लागले. माझे 2-4 मित्र अभिनंदनाचे फोन करत होते. काय झालं? नाही, तो आपला निवडून आला. दुसऱ्याला विचारलं, त्या वार्डात आपली निवडून आली. तिसऱ्याला विचारलं, त्या वार्डात आपली निवडून आली. अरे आपली म्हणजे काय, आपला म्हणजे काय? नाही, त्या पक्षाचा पण आपल्या जातीचा, त्या पक्षाचा पण आपल्या जातीचा. अरे आपलं आहे का? नाही, आपलाच होईना. अरे मी म्हणलं, ज्याचा बाप अजित पवार आहे, ज्याचा बाप शरद पवार आहे, ज्याचा बाप उद्धव ठाकरे आहे, ज्याचा बाप राहुल गांधी आहे, ज्याचा बाप राहुल मोदी आहे, तो कसा आमचा होऊ शकतो? बाबासाहेबांच्या पक्षावर एखादी निवडून आला का तर तू अभिनंदन करते, गर्व कशाचं? तो निवडून येणारा तर मूर्ख आहेस. हा शिकला सवरला अभिनंदन करणारा आणि समर्थन करणारा त्याच्या 10 पट मूर्ख आहे. हा धम्मक्रांतीला धोका आहे. समाजानं जर ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं का तो कुठूनही उभा आहे. तो आमच्या जातीचा होय. हा धम्मक्रांतीला सगळ्यात मोठा धोका आहे. हिंदू राष्ट्राला समर्थन असणाऱ्या, या देशाला हिंदू राष्ट्र करणाऱ्या पक्षाच्या न पक्षाच्या युतीत असलेल्या पक्षावर निवडून येणारे लोक बाबासाहेबाचे कसे होऊ शकतात? आणि तुम्ही जर त्यांना बाबासाहेबाचे मानत असाल तर सगळ्यात मोठा धोका धम्मक्रांतीला निर्माण होणार आहे. कारण संविधानामुळे धम्मक्रांती जिवंत आहे. संविधानाला जर धोका निर्माण झाला तर काय बोलाल तुम्ही? आणि म्हणून याच्यावर उपाय काय आहे? उपाय दादा सांगतील. सगळ्या क्षेत्रातले आमचे दादा आहेत ते. मी दादा आता फक्त एकच गोष्ट सांगतो कि गलत वो नहीं है जिन्होंने धोखा दिया, गलत वो नहीं है जिन्होंने धोखा दिया, गलत हम है कि हमने मौका दिया, गलत हम है कि हमने मौका दिया. आणि म्हणून मित्र, येणाऱ्या काळात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बुद्धाचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर सांस्कृतिक क्रांतीशिवाय पर्याय नाही. राजकीय क्रांतीची पूर्वअट सांस्कृतिक क्रांती आहे. आणि सांस्कृतिक क्रांती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती. या धम्मक्रांतीला मजबूत करण्यासाठी, संरक्षित करण्यासाठी आजपासून मी माझ्या जीवनातील वेळ, पैसा, परिश्रम, बुद्धी सर्वस्व पणाला लावील. असं जेव्हा कमिटमेंट, अशी जेव्हा खुणगाट आम्ही आपल्या स्वतःच्या मनाशी बांधू, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानिक क्रांती, धम्मक्रांती निर्धोकपणे यशस्वी होईल. मी आशा करतो, अपेक्षा करतो की भारतीय बौद्ध महासभेनं 11 दिवसाचा वैचारिक कार्यक्रम भूतोन भविष्य
भविष्यती, याच्या अगोदर झाला नाही आणि याच्या नंतर होणार नाही. या कार्यक्रमाचं फलित उद्या आपल्या गावात आपल्या आचरणातून दिसलं पाहिजे आणि आज ज्या चुका झाल्या त्या उद्याला होणार नाही हे आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे अशी आज अपेक्षा करतो आणि मी आपलं लांबलेलं वक्तव्य थांबवतो. धन्यवाद. जय भीम.